नमस्कार, माझे नाव सुनीता प्रदीप कांबळे, पत्ता हिलटॉप सोसायटी, शालिंता निवास। आज आमच्या गौराई वटसावित्रीचं व्रत घेऊन वडाची पूजा करण्यासाठी निघालेले आहेत। या थीममधून आम्ही वृक्ष संवर्धन काळाची गरज यासाठीचा देखावा उभा केलेला आहे। प्रत्येक फुलाचं, प्रत्येक वृक्षाचं, प्रत्येक आपल्या भारतीय संस्कृतीच्या सणामध्ये महत्त्व असतं। ते महत्त्व आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्याचबरोबर आपल्या आयुर्वेदामध्ये जे औषधी वनस्पती आहेत त्याचंही महत्त्व किंवा फायदा आम्ही इथं मांडण्याचा प्रयत्न आमच्या गौराईच्या सजावटीमधून केलेला आहे। सध्या वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून आपल्या गौराई त्यांचं महत्त्व मांडत आहेत। एवढा एक छान हेतू आमच्या सजावटीमधून आम्ही व्यक्त करत आहोत। धन्यवाद, आभारी। मी विजया सूर्यकांत देसाई, राहणार हिलटॉप, शाहूनगर, सातारा। आम्ही आज गौराची सजावट म्हणजे जात्यावरचं दळण हल्ली आपण खातोय ते सगळं इलेक्ट्रॉनिक चक्कीवरचं खातोय, पण खरं तर ह्या दळणालाच महत्व आहे आपल्या पचन संस्थेसाठी। आणि विविध प्रकारचे आजार व्हायला लागलेत, पण त्याची काही जाणीव नाही आहे लोकांना। पण इथून पुढे होणार थोड्या दिवसांनी, म्हणजे वर्षांनी। आणि ते दळलेलं आहे ते आधी पाकडून घ्यायला पाहिजे, नंतर ते दळायला लागतंय। त्यामुळं एकीच्या हातात चूप आणि ते जातं ठेवलंय। आणि हे करंडी म्हणजे पूर्वी धान्य ठेवलं जायचं, त्यात किडे व्हायचे नाही धान्यात कसंही ठेवलं तरी। आता काय आपण प्लास्टिकच्या डब्यात कशा स्टीलच्या डब्यात ठेवतो तरी लगेच किडे होतात। मग हे तर आता लोक पाऊस चाललाय, पण आम्ही आपलं ते ठेवलेलं असं जुन्यातलं ते जतन करून ठेवलेलं आहे। आता मिक्सरला घुसळलं जातं, पण खरं तर असं ही घुसळण्याची पद्धत एकदम सोपी आणि चांगली होती। माझं नाव प्रीती तुषार बोलते। यावेळेस आम्ही नैसर्गिक सगळं केलेलं आहे। मकरावर गौरी बसवले आणि गणपतीला असं नारळमध्ये बसवले, ते पण घरीच आम्ही केले। सगळे झाडं वगैरे आपल्या गार्डन मधले आहेत ते सगळे क्रिएट केले आणि सगळ्या बाकी आपल्या घरातल्या साहित्य नमस्कार, मी योजना कंसे। आमचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही गौरी अगदी पारंपरिक ह्याच्यातल्या बसवले। गौराईंना अगदी साडी वेशभूषा म्हणाल तर रखमाई साडी पॅटर्न नेसवलाय। आणि आता सगळे टेक्नॉलॉजीमुळं शेती पण आधुनिक पद्धतीने करायला लागले, त्यामुळं खतांचा मारा किंवा औषधं जे आहेत कीटकनाशक, त्यामुळं बी बियाणं किती घेतलं स्टँडर्ड तरी पीक लवकर येते। मेथीची भाजी जरी म्हटलं तरी अगदी 15 दिवसात लगेच उगवते आणि ते इतकं हानिकारक होते। त्याच्यामुळे आम्ही सेंद्रिय शेती करा असा संदेश दिलाय। आपल्या हवामानानुसार किंवा आपण ज्या एरियात राहतो परिसरात तिथं जे पिकतं तेच धान्य खा, तर तुमचं आरोग्य सुदृढ होईल आणि निरोगी निरामय
आरोग्य वाढेल हा संदेश दिला आम्ही. त्यासाठी पहिल्याच्या मेहनतीचं हे करा. टेक्नॉलॉजीचा वापर आहे पण पाहिजे तिथंच करा. जास्त झाल्यामुळं काय होतंय, पण अटॅकचे प्रमाण वाढायला लागलेत, आजार वाढलेत खूप लोकांचे. त्यामुळं सेंद्रिय शेती करा असा संदेश द्यायचा. धन्यवाद. अर्चना गजानन भोसले, प्लॉट नंबर 16, सुमित्राजे हाऊसिंग सोसायटी, शाहूनगर, सातारा. मी अर्चना आनंद इंगवले, प्लॉट नंबर 8, चंद्रसेन हाऊसिंग सोसायटी, शाहूनगर, वडोली, सातारा. आम्ही धार्मिक देखावा केलेला आहे, सोन्याची जेजुरी, आणि त्यात बाल आणि म्हासा दाखवलेली आहे आणि जय मल्हारचे रांगोळी काढलेली आहे. येळकोट येळकोट जय मल्हार. जयश्री सुरेश सोपुंडे, 10, प्लॉट नंबर 10, चंद्रसेन हाऊसिंग सोसायटी, शाहूनगर, वडोली, सातारा. पारंपरिक पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे, आर्टिफिशियल नाही, जास्त हातानेच केलेलं आहे. मी सौ सुजाता अनिल राणे, मी राहते शाहूनगरमध्ये. जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये मी टीचर म्हणून काम करत आहे. तर माझ्या मुलांना मी वृक्षांचं महत्त्व पटवून देत होते आणि त्यावेळी ही माझ्या डोक्यात संकल्पना आली की आपण पण आपल्यापासून या गोष्टीची सुरुवात करूया. आणि मग हा गौरी गणपतीचा सण वृक्षातून, म्हणजे तो सर्वांना बोध देऊन त्यातून आपण कसा साजरा करू शकतो हे मला आज या संकल्पनेतून दाखवायचं होतं. तर यासाठी मी मुलांच्याकडूनच लावून घेतलेली झाडं जी आहेत ती झाडं इथं त्या झाडांचंच डेकोरेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर माझा शाळेचा एक विद्यार्थी कुंभार म्हणून आहे, त्याला आम्ही गणपतीच्या ह्याच्यात मूर्त्या बनवण्याचं स्किल शिकवलेलं होतं. तर त्या स्किलमधून त्यानं या छोट्या छोट्या मला मूर्त्या बनवून दिलेल्या आहेत. तो केसरकर पेठेत मुलगा राहतो, म्हणजे माझाच विद्यार्थी आहे. त्यांना आणि मी त्या मूर्त्या छोट्या बनवून त्याला आम्ही दोघांनी कलर काम केलेलं आहे. त्याचे व्हिडिओ आपल्याकडं तयार आहेत. गौरीला साडी, एक गौरी बसून पूजा करते, दुसरी राजलक्ष्मीच्या रूपातली दाखवलेली आहे. म्हणजे गौरी सुद्धा सर्वांना यातून संदेश देत आहेत की वृक्षांची लागवड सर्वांनी करा. वडाचं झाड आहे सर्वात जास्त ऑक्सिजन देणारं ते झाड आहे आणि त्यासारखीच इतर सगळी झाडं सर्वांनी, मुलांनी, पालकांनी किंवा आम्ही सर्वांनी ती झाडं लावावीत आणि वृक्षारोपण करावं, हा मला या गौरीतून संदेश द्यायचा होता. सुवर्णा गोरख जाधव, राहणार शाहूनगर, मंगळाई कॉलनी. पारंपरिक पद्धतीने गौराई बसवलेत. सुवर्णा दत्तात्रय घारगे,
165 मंगळाई कॉलोनी शाहूनगर। यहाँ पे जो हमने थीम रखा है, मतलब यहाँ की जो कलाकृतियाँ हैं, इसको हमने मतलब अपने कल्चर, अपनी संस्कृति से मेल खाते हुए दिखाया है। जैसे कि यहाँ पे आप देख सकते हैं, हमने गौरी को ट्रेडिशनल गुजराती लुक दिया। यहाँ पे हमने एक तरफ गौरी की शैली को ट्रेडिशनल यूपी बिहारी साइड में जैसे लोग साड़ियाँ ट्रेडिशनल पहनती है, पारंपरिक परिधान होते हैं, वैसे हमने इन्हें सजाया है। यहाँ पे जैसे हमारे काशी विश्वनाथ में जाइए या फिर और भी जगह हैं, जैसे कि बहुत सारे शिव धाम हैं, केदारनाथ, चाहे पूरे भारत के किसी भी मठ मंदिर, वहाँ के सन्यासी कैसे सादगी में रहते हुए भी अपने धर्म प्रचारक के रूप में अपने पुस्तक का विमोचन कर रही है, और लोगों को मार्गदर्शन दे रही है, अपना ज्ञान समृद्धि दिखा रही है। और हमने यहाँ पे गणपति जी का बाल स्वरूप को लाया है। गणपति बड़े बड़े पंडालों में हर जगह सुशोभित होते हैं, लेकिन घर में तो छोटे बच्चे को जैसे अच्छे से ध्यान दे पाते हैं, वैसे छोटे गणपति की सेवा अच्छे भाव से हो पाती है। इसलिए हमने यहाँ पे बाल गणपति लगाया है। माझं नाव योगिता हेमंत गरड। मी आज जे आपल्या भारतामध्ये ना प्रत्येक दिवसाला रेप होतात त्याविषयी टाकलेलं आहे, जिथे ना कुठलीच महिला ही सुरक्षित नाही आहे। सगळ्या महिलांना सुरक्षितता हवी आहे, आम्हाला न्याय हवा आहे, त्यासाठी टाकलं आहे। घरामध्ये सुरक्षितता नाही आहे, कारण नातेवाईकांविषयी नाही, लहान मुली नाही आहेत, कपड्यांचं काहीच नाही। नजर बदलण्यापेक्षा नजरिया बदली असं मला वाटतं, आणि स्वसंरक्षणासाठी शस्त्र हे उठवलंच पाहिजे लेडीजने, त्यासाठी हा छोटासा केलेला आहे। मी सौ बालिशा रमेश गुरे, शाहूनगर मंगळाई कॉलनीमध्ये राहते। आम्ही आता ह्या वर्षीचा देखावा रथामध्ये बसलेला दाखवलेला आहे, आणि ही पारंपरिक पद्धत आहे। त्याचप्रमाणे घरगुती वापरातून सगळ्या साधनातून ही रथ बनवलेला आहे, आणि ते कुठेही थर्माकोलचा वापर केलेला नाही, आणि ही पारंपरिक पद्धत अशी चालू राहील अशी माझी इच्छा आहे। मी पूजा नारायण डोंगरे, मंगळाई कॉलनी, शाहूनगर, गोडोली, सातारा। गौरी गणपती सजावटची थीम आहे इलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन। तर आजकाल आपण बघतोय की महिलांवरचे अत्याचार आहेत ना, ते दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत, आणि त्याच्याशी रिलेटेड ही थीम आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हायलाईट केलंय कोलकाता रेप आणि मर्डर केस, ज्यामध्ये त्या मुलीला अजून न्याय मिळालेला नाहीये, तर तो देखावा सादर केलेला आहे। मग त्यासाठी आपल्या भारतामध्ये ज्या मोठमोठ्या महिला होऊन गेल्यात, तर त्यांची उदाहरणं दिलेली आहेत, जसं की आनंदीबाई जोशी, कल्पना चावला, मीराबाई चानू, निर्मला सीतारामन, किरण बेदी, सिंधुताई सपकाळ। जर का महिलांवर होणारे अत्याचार असे जर वाढत राहिले, तर उद्या ह्या ज्या महिला आहेत त्या कशा जन्माला येतील, जर त्या आधीच माणसांच्या विकृतीमुळे जर नष्ट होत असतील तर। आणि वकील म्हणजे जे की नेहमीच महिलांच्या सुरक्षितेसाठी सज्ज असतात, तर त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केलाय। आणि हा एकमेव अत्याचार नाहीये, तर अजून कोणकोणते अत्याचार आहेत तर ते पण हायलाईट करण्याचा प्रयत्न केलाय। ते ऍसिड हल्लाय तिथं, त्याच्यानंतर हुंडाबळी आता बऱ्यापैकी आटोक्यात आलेला आहे, पण अजून पण खेड्यापाड्यात काही ठिकाणी तो दिसून येतोय।
परत बाकीचे विनयभंग असेल किंवा छेडछाड त्यासारखे प्रकार असतील किंवा घरगुती हिंसाचार असतील, मग ते कोणकोणत्या प्रकारे आहेत ते त्याचे 4-5 प्रकार तिथे लिहिलेले आहेत. आणि ह्यातून तो संदेश दिलाय की आपण कशा प्रकारे हा व्हायलन्स कमी करू शकतो. तर त्याचे थोडे 3-4 पॉईंट इथे लिहिलेले आहेत की हाऊ कॅन आय हेल्प एंड व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन. संगीता नाथबाबा साना, मंगळाई कॉलनी, प्लॉट नंबर 17, मंगळाई कॉलनी, शाहूनगर, सातारा. लक्ष्मी माझी रुसली गौराई मागवळून पाहिना, देवी वाचून गाभारा कसा वाटे सुना सुना, 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 देवी वाचून गाभारा कसा वाटे सुना सुना. गौराईच्या सणाला मला बाय जायचं माहेराला, गौराईच्या सणाला मला बाय जायचं माहेराला, गौराईच्या सणाला मला बाय जायचं माहेराला, गौराईच्या. माझं नाव सुप्रिया राजेश कदम. आम्ही ह्या वर्षी गणपती डेकोरेशनसाठी विठ्ठल रुक्मिणीचं पंढरपूरचं देऊळ केलेलं आहे, शाहूनगर, गोडोली, सातारा. मला बाय जायचं माहेराला. साज हिरवा नेसून सया, साज हिरवा नेसून. नमस्कार, माझे नाव प्रीती अभिजित शिंदे, शाहूनगर इथे राहते. आम्ही आज गौरीसाठी वटपौर्णिमेची थीम केली आहे. त्यानिमित्ताने झाडांनी लोकांनी झाडे जगवली पाहिजे, झाडांचं संरक्षण केलं पाहिजे, त्याच्यामुळे जेणेकरून निसर्गाचं संरक्षण होईल. जातील आणाया गौरीला, जातील आणाया गौरीला, फेर धरतील राणी अशी रंगतील गाडी, केतकीच्या वनाला बाई, केतकीच्या वनाला, किती आवरू बाई मनाला, किती आवरू बाई मनाला, गौराईच्या सणाला मला बाय जाया. नमस्कार, मी ज्योती प्रतापराव शिंदे, आनंद हाऊसिंग सोसायटी, शाहूनगर येथून. यावर्षी गणपती सजावटीमध्ये महाराष्ट्राची लोकधारा यातून आपले मायबाप म्हणजे विठोबा माऊली त्यांचीच सजावट करण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या सजावटीसाठी थोडे घरगुतीच जास्त प्रमाणात करून कमी खर्चामध्ये हे सजावट केलेली आहे. गौराईच्या सणाला मला बाय जायचं माहेराला, गौराईच्या सणाला मला बाय जायचं माहेराला. दारात गौराई येईल गो, दारात गौराई. नमस्कार, माझे नाव छायाविलास लावण. आम्ही हे वृंदावन गार्डन तयार केलेलं आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीत वृंदा देवीचं कितीतरी असं महत्त्व आहे आणि त्याचे असणारी उपयोग या संदर्भात इथं चार्ट तयार केलेला आहे.
आणि याच्यातूनच आम्ही वृक्षारोपण का करावं, वृक्षारोपणाची काय आवश्यकता आहे हा पण इथं चार्ट केलेला आहे. आणि वृंदादेवीची 8 नाव आहेत. हे वृंदावन निवासी वृंदावन आहे आणि या वृंदावनात वेगवेगळ्या वृंदा आहेत. त्यात कृष्णाची एक, रामाची एक, रान तुळस असे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु वृंदावनमध्ये आपल्या इथं असणारी कृष्ण तुळसच खूप आणि राम तुळस प्रसिद्ध आहे. तर वृंदाचे म्हणजे तुळशीचे 8 नाव आहेत आणि ही 8 नावं आम्ही दिलेले आहेत. पुष्पसारा, वृंदावनी, विश्वपती, वृंदा, नंदिनी, तुलसी, कामिती, जिता अशी ह्या वृंदादेवीची 8 नाव आहेत. आणि हे सर्वात महत्वाचं काम म्हणजे आपणाला खूप चांगल्या प्रकारे ऑक्सिजन देतं. ऑक्सिजन पुरवण्याचं काम खूप छान करतं. पूर्वी लोकांना, स्त्रियांना बाहेर पडता येत नव्हतं, मग त्या तुळशीच्या पूजा करायची का, तर तुळशी वृंदावन दारात असल्यामुळं त्यांना हा ऑक्सिजन मिळत होता आणि ते ऑक्सिजन आपण घरात सुद्धा वैज्ञानिकदृष्ट्या वापरू शकतो. ही जर तुळशी आपण घरात ठेवली तर ती जवळजवळ आपल्या 2 रूममध्ये पूर्ण ऑक्सिजन ती पसरू शकते. अशा प्रकारे या वृंदादेवीचे खूप उपयोग आहेत. नमस्कार, मी स्नेहल ऋषिकेश लोखंडे, श्रीकृपा कॉलनी, शाहूनगर, गोडोली, सातारा. आम्ही आज ज्येष्ठा गौरी पूजनानिमित्त शिवरायांची हे केले, थीम केलेली आहे. तर शिवरायांचं जे बालपण आहे ते कसं गेलं आणि लाल महालामध्ये जिजाऊंनी शिवरायांच्यावर केलेले संस्कार ते आपण दाखवलेले. आणि जर आज घराघरात शिवराय जन्माला यावं असं वाटत असेल तर आधी जिजाऊ जन्माला आल्या पाहिजेत, अशी थीम म्हटले. हा संदेश आपण थीम मधून दिलेला आहे. तर पहिल्यांदा इथं शिवाजी महाराजांचा जन्म झालेला शिवनेरीवर ते दाखवले. लाल महालाची मेन थीम दाखवली. त्याच्यामध्ये लाल महाल केल्यानंतर स्वराज्य निर्माण झालं कसं आणि स्वराज्य जन्मी जगदंबेचं हे केलेलं आहे, राजमातेचं. नमस्कार. मी सुमित्रा अनिल शिंदे, अयोध्या कॉलनी, जगतापवाडी, सातारा, शाहूनगर, गोडोली, सातारा. मी अन्नपूर्णा आणि महालक्ष्मी याचा देखावा केलेला आहे आणि रांगोळी डेकोरेशन. मी जयश्री दिवाकर मोरे. आपला संदेश आहे झाडे लावा, झाडे जगवा. आपण पृथ्वी बनवलेले, इकडे गाव दाखवले, इकडे सिटी दाखवली. त्यामध्ये आता वृक्षतोड भरपूर होत चाललेले, सिटीत बिल्डिंग बांधत चाललेत लोक. त्यामुळे आपण हे झाडं लावण्याचा संदेश दिलेला आहे. वरती गौराईंच्या तिथं पण दिलेला आहे आणि इकडे पण दाखवलेला आहे. उमा पार्वती होन आले माहेरची पाहुणी. माझं नाव कोमल राजेंद्र राऊत. आम्ही गणपतीचं डेकोरेशन हिमालय पर्वतात बसवण्याचा प्रयत्न केला होतो.
ह्या 2 लक्ष्मी बसवल्यात. हे बैलगाडीमध्ये 2 गवळ्यामध्ये असं बसवलेले आहेत आणि ते वारकरी सरप्राईज म्हणजे ते केलेलं आहे आणि हे गाव वगैरे दाखवायचा प्रयत्न केलाय. आली गवर आली सोन पावली आली आली गवर आली सोन पावली आली गोरा अंगात न्यारा ढंगात साजन वाल्याली आली ग गौराई सोन पावली आली आली ग गौराई सोन पावली आली आली नटून आली थटून साजन वाल्याली आली गवर आली सोन पावली आली आली गवर आली सोन पावली आली चल बाई चल ग खेळूया फुगडी बाई फु फुगडी फु चमचम करते मोत्याची बुगडी बाई फु फुगडी फु गौर मध्ये गौर गुलाबी गौर वेड सारंना लावी ग रवीना मनीषा जुही उर्मिला माधुरी आणि श्रीदेवी ग चला बाई चला ग खेळूया फुगडी बाई फु फुगडी फु चमचम करते मोत्याची बुगडी बाई फु फुगडी फु गौरबाई गौर चंद्राची कोर किती थोरवी गावी ग आदि माया ही आदि शक्ती विश्व माऊली देवी ग नणंद भावजाईची जोडी ग करील छेडा छेडी नणंद भावजाईची जोडी ग खेळाला आली गोडी नणंद भावजाईची जोडी ग फुगडी खेळून उखाणे बोलून कुंकवान न्हाली आली गवर आली सोन पावली आली. नमस्कार, माझे नाव पल्लवी शुभम झांझुर्णे. आम्ही इथे श्रीरामाची ह्याची थीम केलेली आहे. इथे गौरी रामायण वाचताना आणि एक रामाची ह्याची पूजा करताना असं दाखवलेलं आहे आणि इथून रामाचा आणि सीताचा वनवास प्रवास दाखवायचा आम्ही प्रयत्न केला आणि ह्या नकाशावरती रामायणची जी महत्वाची ठिकाणे आहेत ते आम्ही इथे दाखवली आणि इथे काय गौरीसाठी थोडा फराळ आणि अयोध्येचं आता मंदिर स्थापन झालं त्याच्यासाठी आम्ही हे करण्याचा प्रयत्न केला. अयोध्येची 2020 मध्ये 5 ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं. अशा प्रकारे हे थीम करण्याचा मी प्रयत्न केला. माहेर कसलं सासर कसलं जुना जमाना गेला आमच्या गौरीनं स्त्री मुक्तीचा साज नवा हा केला अशी पाहू नको ग अशी. कोमल प्रमोद देशमुख, रामराव पवार नगर, द कॉलनी, प्लॉट नंबर 11. पाहू नको ग नखरा दाव नको ग नखरा दाव नको ग माझं माहेर मोलाचं काय सांगू सासर हे राजा इंद्राच्या दोराचं गौर सासरला आली संस्काराच्या उजेडानं कशी उजळून गेली गौर सासरला आली. आज ती जेवील उद्याला जाईल हरणीच्या चाली आली गवर आली सोन पावली आली झिम्मा चल खेळू झिम्मा 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 ही झांजर बोले झम्मा झम्मा हा ढोल वाजतो ढम्मा. माझं नाव अनुजा काळभोर आहे. आणि भक्ती आणि शक्ती हे फक्त याच्यातून दाखवलं आपण. बोले झम्मा झम्मा हा ढोल वाजतो ढम्मा चल खेळ
माझं नाव प्राची सुरेश सुतार. मी राहणार शाहूनगर गोडोली सातारा. प्लॉट नंबर 11, सर्वे नंबर 111 आणि नियर गुरुकुल स्कूल. हो, देखावा म्हणजे आम्ही ह्यावेळेस असं बनवलेलं आहे की एक छोटंसं गाव दाखवलं आहे आणि त्या गावात आम्ही बैलगाड्यांची शर्यत दाखवली आहे. आम्ही हे पूर्ण कार्डबोर्डनेच बनवलेलं आहे आणि जे पुढं मागे बैला पळत आहेत तर त्याची मेकॅनिझम सुद्धा आम्ही स्वतः घरीच बनवलेली आहे. माझ्या दादानी आणि मी असं दोघांनी मिळून घरीच बनवलेली आहे. आणि ही आमची गौरी आहे, आमची गंगा गौरी आहे. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने गंगा गौरी आम्ही मांडतो.